नाशिक कुंभमेळ्यामध्ये त्या संदर्भात थोड्याच वेळात बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहतील। या बैठकीमधील आसन व्यवस्थेची माहिती ही 24 तासकडे सीएमच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत असतील आणि डाव्या बाजूला 3 शैव आखाड्यांचे 6 महंत असतील। तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष वैष्णव आखाड्यांच्या महंतांच्या बाजूला बसणार आहेत। तर साधू महंतांच्या मागे 5 प्रमुख अधिकारी बसतील। आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि यावेळी आसन व्यवस्थेची नेमकी काय व्यवस्था आहे त्या संदर्भातली माहिती झी 24 तासकडे आहे। सीएमच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत बसतील, तर डाव्या बाजूला 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत बसणार आहे। तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष वैष्णव आखाड्यांच्या महंतांच्या बाजूला बसतील, तर साधू महंतांच्या मागे 5 प्रमुख अधिकारी सुद्धा बसतील। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, आसन व्यवस्थेची माहिती झी 24 तासकडे। नक्कीच आता मध्ये जर आता एवढ्यातच मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीच्या ठिकाणी एक आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे। मुख्यमंत्री यांच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत असणार आहे आणि डाव्या बाजूला 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत असणार आहेत आणि त्यांच्याच बाजूला पुन्हा 3 शैव आखाड्याचे 6 महंत असणार आहेत। खरं तर ह्या शैव आणि वैष्णव आखाड्यांचा जो विषय आहे तो नेहमीच चर्चेला आलेला आहे। या दोघांमध्ये मागच्या कुंभमेळ्यापासूनच वाद होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पहिल्यांदाच हे 13 आखाडे एकत्र आलेले आहेत आणि या 13 आखाड्यांची महत्वाची जी बैठक आहे कुंभमेळा संदर्भातली ती आता थोड्याच वेळा पार पडणार आहे। यामध्ये तिन्ही आखाड्याचे जे महंत आहेत ते 13 आखाड्यांचे जे महंत आहेत हे मुख्यमंत्र्यांची या कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहेत, आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडणार आहेत। जे त्र्यंबकेश्वर मध्ये होणारे जो कुंभमेळा आहे त्याचबरोबर नाशिक शहरातील रामकुंडावरती जो भरणारा कुंभमेळा आहे त्या दोन्ही जे महंत आहेत त्यांचे हे प्रतिनिधी याबद्दल बोलणार आहेत। त्यांची आता आसन व्यवस्था आपल्या समोर आलेली आहेत आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, आसन व्यवस्था या बैठकीसाठी काय करण्यात आलेली आहे ती दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आज महत्त्वाची बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत बसतील, तर डाव्या बाजूला 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत बसतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आपण पाहतोय महंतांची महत्त्वाची आसन व्यवस्था आता सध्या आपल्या हाती लागलेली आहे। त्याआधी एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी, साधू महंतांसाठी खास बेत असणार आहे। आमरस, पुरणपोळी, केसर दुधाची मेजवानी त्यांच्यासाठी असेल। नाशिकमधील 2 तासांच्या या बैठकीनंतर भोजन होणार आहे आणि त्यामध्ये हा मेन्यू ठरवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खास मेजवानी असणार आहे या साधू महंतांसाठी। 2 तास बैठक होणार आहे आणि त्यानंतर भोजन सुद्धा त्यांच्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे। आमरस, पुरणपोळी, केसर दुधाची मेजवानी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी ही 2 तास बैठक होईल आणि त्यानंतर भोजनाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुद्धा सुरुवात होईल। यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे, खास बेत आखण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे शैव आणि आखाड्याचे इतर महंत सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे। काय एकूणचे अपडेट्स आहेत? खरं आहे, सर्व साधू महंत उपस्थित झाले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांची दालनामध्ये आता ही दालनाच्या जवळ जे काही असलेलं नियोजन भवन आहे त्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। आपण बघू शकतो की हे समोरचं
वरचा भाग आहे ज्या ठिकाणी ही बैठक या ठिकाणी घेतली जाते. कडेकोट असा बंदोबस्त सर्वत्र लावण्यात आला आहे. वरच्या बाजूला बैठक असल्यामुळे कुणीही जाऊ शकत नाही. आपण बघू शकतो की मागची बाजू जी आहे ती मागची बाजू सुद्धा बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे, कारण जे काही वाद होतील किंवा साधू महंत चर्चा करतील ते कुणालाही समजू नये बाहेर यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. आणि जर आपण या बाजूला बघितलं तर ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. याच वरच्या बाजूला या ठिकाणी या साधू महंतांसाठी पुरणपोळी आणि मेजवानी जी काही त्यांना दिली जाणार आहे ते या ठिकाणी वरच्या बाजूला केली जाते. फूड अँड ड्रगचे अधिकारी खास या ठिकाणी तैनात आहेत आणि सर्वत्र कडेकोट असा बंदोबस्त आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक कोपऱ्यामध्ये तैनाती ही पोलिसांची या ठिकाणी बघायला मिळते. जर आपण बघितलं तर आजची ही बैठक सर्वात महत्वाची यासाठी आहे कारण आजपासून खऱ्या कुंभमेळ्याचं नियोजन सुरू होणार आहे आणि सर्व साधू महंत आणि विशेष म्हणजे वैष्णव आणि शैव संप्रदाय एकाच वेळेस समोर येणार आहेत आणि त्यांना मध्यस्थाची भूमिका जी करणार आहे ते प्रशासन आणि मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी कुंभमेळा मंत्री त्याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका करतील. एकूणच सामोपचाराने ही बैठक पार पडावी असा प्रयत्न हा प्रशासनाचा या ठिकाणी दिसून येतोय. कुंभमेळ्याच्या तारखा आज जाहीर करायच्या आहे. शाही स्नान ज्याला अमृत स्नान आता म्हटलं जातंय, अमृत स्नानाच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहेत आणि एकूण पर्वकालाचे तारखा सुद्धा आज जाहीर केल्या जातील. एक महत्वाचा वाद या ठिकाणी आता समोर आलाय तो म्हणजे शैव स्नानासाठी जी काही पहिली तारीख दिलेली आहे ती तारीख योग्य नसल्याचं शैवांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणी तारीखा बदलवण्यासाठीचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तारखा जाहीर होतील त्यावेळेस हे सगळं समोर येईलच. मात्र सध्याची परिस्थिती जरी सध्या शैव साधूंमध्ये ताणतणावाची आहे, नाराजीची आहे, त्यामुळे प्रशासनाला आता त्यांना समजवण्याचं मोठं आव्हान समोर असणार आहे. अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासन एकीकडे कामाला लागलेला आहे आणि आता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाऊ शकतात. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी प्राधिकरणाला संमती द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांच्याकडून होते. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? खरं विकास आराखडा तयार करावा म्हणजे नाशिकचा खरं म्हणजे कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहराचा विकास हा होत असतो आणि त्या निमित्तानं शहराच्या अर्थकारणाला चालना मिळत असते. यावेळेस नियोजन आराखडा जो आहे, विकास आराखडा जो आहे तो महापालिकेचा जाहीर करण्यात आलेला नाही. त्र्यंबक महापालिकेचा जाहीर करावा, त्र्यंबक नगर परिषदेचा जाहीर करावा अशी मागणी आहे, कारण की त्र्यंबक हे छोटंसं आहे आणि त्या ठिकाणी सिंहस्थ आयोजन करणं हे सगळ्यात कठीण जात असतं. त्यामुळे त्याच्या मर्यादा वाढल्यास या ठिकाणी भाविकांना येणं सोपं होईल आणि विकासही होईल अशी मागणी शैव साधूंकडून केली जाते. त्यामुळे आता नाशिकचा विकास आराखडा आणि त्र्यंबकचा विकास आराखडा या दोन्ही महत्वाचे मुद्दे आज या ठिकाणी मांडले जातील. प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्व लक्ष असेलच. मात्र विकास आराखडा तयार करणं आणि तो पुन्हा नवीनपणे मांडणं हे आता खूप जिकिरीचं काम आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये पायाभूत सुविधा स्थापन तयार करायच्या आहेत आणि वेगवेगळ्या बाकीच्या ज्या काही सुविधा निर्माण असल्या पाहिजेत एकूण भाविकांच्या दृष्टिकोनातून त्या करायच्या आहेत. त्यामुळे मोठं कठीण आव्हान प्रशासनासमोर आहे. आराखड्याची मान्यता सहसा मिळणार नाही असं एकूण चित्र या ठिकाणी दिसून येतं. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.